कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचा संसार मोडला। म्हणजे तू मान्य करतेस की तू तिचं लग्न मोडलंयस? अजून मोडलं नाही, पण मोडणार। तुला जे करायचंय ना ते या जन्मात मी होऊ देणार नाही भुवनेश्वरी। आम्हाला जे करायचं असतंय ते आम्ही करत आलोय आणि करत राहणार। हाय का आता? अब तुम्ही इथं आहे सवय, मी अख्खं घर उडकलं। घ्या चहा घ्या। नकोय मला। अहो घ्या थोडा, तुमचं डोकं दुखतेय ना व, आलं घालून केलंय, जरा बरं वाटेल, घ्या। तुमची मुलगी या घरात आहे नाही तोपर्यंत माझं डोकं ठिकाणावर नाही येणार। माझ्या मुलाचा संसार मोडायला निघाली आहे आणि वर तोंड करून मला येऊन सांगते की मी असं करणार आहे म्हणून। आणि हे जे काही घडतंय त्याला मीच जबाबदार आहे म्हणते। कसल्या मुलीला जन्म दिलाय तुम्ही आई? हो असं काय बोलतायसा? तुम्ही जरा शांत व्हा बघू। कसा शांत हो आई? हिचा संसार झाला नाही म्हणून माझ्या मुलाचा संसार मोडते ती? आई विकृती आहे ही, विकृती। अहो पण तिला जे काय पाहिजे ते तुम्ही दिलंच नाही ना व। आई बास ना, नका ना, आता तरी तिची वकिली नका ना करू। अहो वकिली कसली, मी फक्त तिची बाजू सांगते। नका सांगू मला तिची बाजू, कारण तिची बाजू चुकीची आहे, ती बाई सुद्धा चुकीची आहे। माझ्या घराची जी वाताहत होते ना त्याला फक्त तुमची मुलगी ती भुवनेश्वरी जबाबदार आहे। तुम्ही रागवणार नसाल तर एक सांगू काय? आणि मी तुमच्यावर का रागवेन? तुमच्यावर राग नाहीये माझा, माझा त्रागा समजून घ्या फक्त। बोला तुम्ही काय काय म्हणताय? आपल्या घरात जे काही घडते ना व, त्यात कुठंतरी तुमचं आणि भूमीचं नातं कारणीभूत आहे बघा। बरोबर आहे तुझं। काय? हे आयुष्यात रंग असायला हवेत। हा रंग, हे असले रंग नव, खरे रंग पाहिजेत आयुष्यात। ते काय नाही आहेत आता। आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, ते नाही आहे आता। मला कळतंय अधिपती, मला कळतंय, पण ओळख नाही तुम्हाला। काय बोलणार आम्ही आता? तुम्ही तुमचंच खरं करताय सगळं। हटवादीपणा करताय तुम्ही, समोर त्याचा विचारच करत नाही। असं नाही अधिपती। हा तसंच आहे। काय आलं असं का बघायला? असायला काय झालं असं का बघ? पुन्हा एकदा म्हणाल काय? मास्तरीण बाई, तुमच्या तोंडून ऐकायला खूप छान वाटतं। खूप दिवस ऐकलं नव्हतं। बघा मास्तरीण बाई, नुसतं बघत बसू नका, ऐका मी काय म्हणतोय ते। हे जे काय चाललंय ते बरोबर चाललेलं नाही आहे। मी स्वप्नात मी विचार केला नव्हता आपल्या दोघांमध्ये असं काय होईल। मला वाटलं आपल्या दोघांची जोडी म्हणजे लई भारी, जगात भारी आदर्श जोडी आहे। आहेच की, आहे की अधिपती। आदर्श जोड्यांमध्ये भांडणं होत नाहीत का? उलट भांडणं होतात म्हणून प्रेमही आहे कळतं। पण म्हणून एवढा इशे हार्ड करायचा? आपण बोलूया ना आता अधिपती, तुम्ही चिडू नका प्लीज। सारखं चिडायला काय येड लागलं काय मला? आणि जरी चिडलो तरी त्याला काहीतरी कारण असतं, उगाच नाही चिडत माणूस। समजू शकते मी, अगदीच समजू शकते। तुम्हाला चिडायचं तेवढं चिडा की, हक्क आहे तुमचा तो। तुम्हाला चिडायचं असेल तर चिडा। आता मला एक सांगा, कसे आहात तुम्ही? काय कसा वाटतोय? ठीक, बरा, अंधार। पोया ताई, बघितलंस ती मास्तरीन केवढी शातीर दिमागाची हाय? डायरेक्ट अधिपतीसनी शाळेत भेटायला गेल्या। पण अधिपती तर घरात होते ना व। आला असेल बोलवणं म्हणून गेले असतील ते पी। पण त्यांनी अधिपतींना कॉन्टॅक्ट कसा काय केला? देव जाणे ताई, पण ती का नाही सारखं सारखं भेटायला बघत्या बघा अधिपतीसनी। त्यांचं मन वळवायला बघायला बघती। त्यांनी कितीही प्रयत्न करू दे, त्यांना जे हवंय ते कवाच होणार नाही। अगं वय ताई, पण आपल्या अधिपती कसे आहेत माहिती आहे ना व तुला? जरा रडारड केली त्यांच्या समोर की लगेच त्यांचं मन पागळतंय। रडारड करण्यात, ब्लॅकमेल करण्यात ती मास्तरीन केवढी हुशार आहे तुला तर माहित आहे। तुला सांगू ताई, गोपाळ सांगत होता लई येळ ते बोलत होते आणि रंगपी खेळले म्हणे। काय रंग खेळले? वय ताई, गोपाळ सांगत होता त्यांच्या अंगाला रंग लागलेला बघितला म्हणून त्यांनी। नाही नाही नाही, अधिपती त्यांच्या संग रंग खेळणं शक्यच नाही। ताई अगं मला बी असंच वाटलं होतं, पण शेवटी काय, ती मास्तरीन त्यांची बायकोच आहे की, त्यांचं मन तिच्याकडे वळणारच। ताई ते जर का दोघं एकत्र जास्त येळ राहिले का नाही तर लई प्रॉब्लेम होत्याल बघ। त्यांना वेगळं केलंच पाहिजे। एक काम कर, अधिपतींना फोन कर आणि त्यांना घरी बोलून घे। पण काय सांगू त्यासनी?
अशा वेळेस काय सांगायचं ते चांगलंच ठाव आहे तुला. वय कळलं ताई. फोन लाव त्यांना, पुढचं आम्ही बघतो. वय ताई. अधिपती फोन उचला की. ताई अगं अधिपती फोन उचलना झाले ती. हा आता ती समोर असल्यावर काय होणार म्हणा. आता काय करायचं ताई? त्या गोपाळला फोन लाव. हा. अरे गोपाळ कुठं कळमडलाय? नाही ताई गोपाळ बी फोन उचलना झालाय. फुलपगारांना फोन लाव. हा. हॅलो फुलपगारे. हॅलो बोला दुर्गेश्वरी मॅडम. हा अधिपती शाळेत आहेत ना व? आले होते पण गेले ते. कुठे गेले? नाही मला माहित नाही. माहित नाही म्हणजे? हा तुम्ही एक काम करा, शाळेच्या बाहेर जावा आणि अधिपतीसनी हुडका. अहो माझं लई महत्वाचं काम आहे हो. ते फोन उचलणं झाले ती माझे. तुम्ही जाओ बरं, हुडका त्यासनी लगेच. हो. हा ठीक आहे. आता आम्ही सांगतोय तसं करायचं. हा. काय बोलताय तुम्ही? अहो, खरं तेच बोलतीये. पण हे खरं नाहीये. अहो पण तुमचं नातं आई, तिचं आणि माझं कसलंही नातं नाहीये आणि हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. मग आमच्यामुळे प्रॉब्लेम का होईल? मी सांगितलं ना, या घरात जे जे काही वाईट घडतंय ना ते फक्त त्या भुवनेश्वरीमुळे. अहो पण तुमचं वाद सुद्धा तिच्यामुळे होतात आई. मी तर हल्ली बोलायला सुद्धा जात नाही तिच्याशी, पण ती येते सतत काही ना काहीतरी कारण कडून माझ्या समोर येते ती. आई, तिला बघितलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तिच्यामुळे अक्षरा घराच्या बाहेर गेली. मला काय वाटतं या भुवी जे काही करते ना ते तुमच्यावरच्या रागापोटीच करते. तुम्ही जरा समजुतीने घेतलं असतं तर. मी समजुतीने घेऊ? आई, तुम्ही अजूनही असं म्हणताय की मी समजुतीने घेऊ? अक्षराचा छळ केला तिनं. कारस्थान करून अक्षराला घराच्या बाहेर जायला भाग पाडलं. तिच्यामुळे अधिपतीचा संसार मोडायला आलाय आणि तरी मी समजुतीने घेऊ? आई, मला शक्य नाहीये, मला जमणार नाही. हा पण हे कुठवर चालायचं? म्हणजे ती रागराग करणार, त्याच्यावर तुम्ही अजूनच रागराग करणार. अशांना घरातलं वातावरण बिघडलेलं राहील का नाही? हा, तुम्हा दोघांचं भांडण असंच जर का चालू राहिलं तर कसं होईल? आधीच सुनबाई घर सोडून गेली आहे. तुम्ही दोघं असंच भांडत राहिलात नव तर त्याचा परिणाम अधिपतीच्या संसारावर होईल का नाही? परिणाम झालाच आहे ना. त्या दोघांना वेगळं केलं ना तुमच्या मुलीनं. पण मग आता तुम्ही त्यांना एकत्र आणा. मी प्रयत्न करतोच आहे आई, पण ती भुवनेश्वरी माझ्या प्रयत्नांना यश येऊ देत नाही ना. अधिपतीला असं माझ्या विरुद्ध भडकवून ठेवलंय की त्याच्याशी बोलायची सोय नाही. तो काही ऐकून घेत नाही माझं. मी काय करू आई, मला कळत नाहीये. मी अक्षराला कसा परत आणू घरी? हे बघा, तुमची सुनबाई घरला परत यावी असं तुम्हाला खरंच वाटत असेल ना तर भुवी बरोबरचं नातं आधी तुम्ही सुधारा. आणि हे काय मी कुठल्या स्वार्थापोटी बोलत नाही आहे. जे दिसतंय ते बोलतीये बघा. आता तुम्ही नातं मानत नसाल पण ती मानते ना हे बघा, तुमच्या दोघातलं नातं सुधारल्याशिवाय अधिपती आणि सुनबाई मधलं नातं सुधारणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.